नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनलवर। तर चला, आजचा ब्लॉग असा आहे की आजची डेली रुटीन म्हणजे सगळं काही झालंय माझं। आंघोळ वगैरे सगळ्यांच्या झाल्यात, सगळं नाश्ता वगैरे नाश्ता बनवायचा, पण जेवायला काय बनवायचं ते काय अजून हे नाही केलं। म्हणजे तुम्हाला रेसिपी दाखवणार, नाश्त्याची पण दाखवणार आणि जेवणाची पण दाखवणार। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कोमल येते आपल्याकडे आणि ट्रेन बसली। बॉबी नाही ना, एकटीच येते। एकटीच येते कधी? हा, म्हटलं दोघं येत आहे काय? नाही, कोमलच येते। हा का? हा, बोलले की मम्मी मी येते, तर मी सांगितलं ये बाई। हा, बाळ काय करते? किट्टूला बोलवते मी त्याला काय नाश्त्याला बनवायचं त्याला विचारावं। त्याला बोलव बरं। आजकाल त्याला सगळं विचारावं लागतं आम्हाला, काय खाणार काय नाही, लगेच रुसतो। नाही तर त्याची चॉईस अशी वाढली का विचारूच नका। त्याला विचारावं लागतं, बाळा तुला आज काय आपण नाश्ता बनवायचा, असं बोलावं लागतं। आणि मग तो सांगतो मला हे बनव आई। तो बघतोय आता व्हिडिओ वगैरे सगळं काही, कार्टून वगैरे बघतो ना, त्याच्यामध्ये जेवणाचं हे सगळं काय। त्या दिवशी त्याच्या पप्पाला बोलला मला पिझ्झाच खायचा आहे, चल पप्पा। मग दिला, म्हटलं बाळा बाहेरचं खाणं चांगलं नसतं, मी घरीच तुला रोज बनवत जाईल चांगलं। त्याला ते हे बनवून दिलं मेथीचे धपाटे, त्यालाच पिझ्झा बनवला। हा, काल हे बनवलं मेथीचे, मस्त मेथीची थोडीशी सगळ्या डाळी मिक्स करून हे दिले बनवून, काय हो पराठे। तर त्यालाच पिझ्झा बनवत होता, मस्त बटर वगैरे लावलं, खुश झाला तो। आज पण बटाट्याचे दिले सकाळी नाश्ता, जेवण काय। हा, तूप लावून चांगलं लागतात। हा, चांगले लागतात। आता कुठे येतो बोलवा त्याला विचारते काय बनवायचंय बाबा। दादा आज काय बनव सांग? काय बनवू दादा? सांग दादा। दादा काय काय तुला सांग? पुरणपोळी। हा, आत्याला आवडती ना? आत्याला कुठे आवडती पुरणपोळी? आत्याला बॉबी मामाला आवडती दादा रे। बॉबी मामा येणार नाही का? नाही, बॉबी मामा नाही येणार। मग पुरणपोळी कोणासाठी बनवू? हा, कोणासाठी बनवू सांग? तुझ्यासाठी बनवायची ना? तुझ्यासाठी? जाऊ दे बाबा, मी नाही बनवत। तू का बनवत बाबा, की तुम्ही लय थकली आता। आज कुठं काय पुरणपोळी असती का दादा? मग पुरणपोळी खायची ना त्याला? तुला खायची ना पुरणपोळी? तो लगेच बनवाच बोलल, तुम्हाला काय कळते का लगेच? मग बनव ना। मग काय बनव? काय खायचं तुला सांग? काय खायचं दादा? पिझ्झा खायचा का? पिझ्झा पिझ्झा बनवू का? काय बनवू सांग लवकर सांग, मग आपल्याला जायचं लवकर। त्याला आता पुरणपोळीच बोलन तो। पुरणपोळी, हा त्याचं असं आहे, जे बोललं तेच बनवावं लागते त्याला। आता पुरणपोळीची इच्छा आहे त्याला, तेच मनातून काढलं का ते बनवावंच लागतंय। चल बनव पुरणपोळी। माझं बाळ बनवते, चल शान्या। थोडीशी डाळ बनवते, थोडीशी डाळ शिजवते आणि थोडं पुरण टाकते मामा माझे। चला आपण आत्याला आणायला जाऊ। चला बाबा, तुम्ही आत्याला घ्यायला जा आणि मग मी पुरणपोळी बनवते तोपर्यंत। चॉकलेट चपाती बनवते। आत्या काय खात नाही पुरणपोळी, कोमल काय खात नाही। पुरणपोळी गोड आवडत नाही तिला। तुम्हाला बनवू मी? तिला तिखट आवडतं। ये म्हणजे राजा झोपेतून उठल्या ना, आंघोळ केली, नाश्ता करायचा आहे, तोंडात हात नाही घालू। चला बुटू घाला आणि जा आत्याला घ्यायला बाबा संग। चालतो ना तू? हा, आणि मग मला काय घेऊन येशील तू? तुला आत्या काय आणणार आहे दादा? काय आणणार आहे? बुटू घालू काय आणणार आहे आत्या? काय आणणार आहे? खाली जाऊन बोलू? अच्छा, इथं नाही बोलायचं का? इथं नाही बोलायचं? खाली जाऊन काय बोलायचं दादा? आपल्याला ते चॉकलेट ते आणलेले। आतू? हा, आतू काय? आतू येणार का? आतू नाही, आत्या येणार आहे। आत्या येणार आहे? आत्या, चला आत्याला आणायचं, चल। तर चला, काय झालं माहितीये का, कोमल पण येणार आहे आणि बॉबी नाही येणार। आणि आता किट्टूचं चाललंय की मम्मी आई ड्रेस बनव, हे ड्रेस बघ आई पोळ्याच बनव पुरणाची पोळ्या। हा, ती कोमल येणार आहे ना, पोळ्या बनव, पुरणपोळ्या। कुठे खाती का? कोमलला आवडतात पुरणपोळ्या? मग कोमल आल्यावर आपण काहीतरी वेगळं बनवते, म्हणजे तिला जे आवडेल ते बनवून मस्त बसून खाऊ, एन्जॉय करू। कारण की बॉबी आले असते ना, तर पोळ्याचं काही टेन्शन पण बबलीला आवडतात ना पोळ्या। बरे करते मी कुठं काय म्हणते। सकाळच्या जेवणात आपण मस्त काय बनवू? पुरणपोळी बनवू। माझ्या किट्टू बोललाय, तो असं बोलल्यावर मला कसतरी होतंय ना नाही बोलायला। तो काय बोलला, आई मला पुरणपोळी बनव। त्याने काहीतरी व्हिडिओ पाहिला वाटतंय माझा, आणि त्याला ते आठवण आले पुरणपोळीची आठवण आली त्याला। मग त्याच्यामुळे मला त्याला नाही बोलता येत नाही, झोपेतून उठला आणि लगेच तो बोलला त्याने, आणि मला आताच पाहिजे, मला आताच पाहिजे। तर मग म्हटलं चला पप्पाला म्हटलं थोडीशी डाळ टाका, मी तोपर्यंत काही दुसरं पीठ वगैरे मळून ठेवते, तुम्ही डाळ शिजत टाका।
मग बाबा बोलले हो मी टाकतो. पण बॉबी आले असते तर पुरणपोळ्याचा जरा फरक असला असता आहे ना. पण झालं त्यांना नाही ना, त्यांना वेळ नाही, त्यांचं काम आहे. आणि कोमल येते, कोमलला मुळीच पुरणपोळी खात नाही, तिने अजून चाकून पण नाही खाल्ले पाहिले. लहानपणापासून 10वी होती तशी ती बनवती, एकदम भारी पुरणपोळ्या बनवती. स्वतः खात नाही. हा, कोणी पाहुणे पण आले ना, कोमल आज पुरणपोळ्या बनवायच्या, लगेच ती तयार व्हायची, लगेच डाळ शिजवत घालायची, 4लाच जेवणाला लागायची जेवण बनवायला. ज्या टायमाला ती 12वीला 10वीला असायची ना त्या टायमाला. हा, तर ती मला बोललं 4 वाजता संध्याकाळी ती डाळ वगैरे टाकायची जेवणाचं. आणि बबली बोलायची मम्मी मी साफसफाई करते सगळं, भांडे वगैरे. तेव्हा काय मी भांड्याला बायका नाही ठेवायची, कोणी मी ठेवतच नव्हते ना, कारण की त्यांचा अभ्यास बी आणि ते करायच्या कामात. मग बबलीकडे काय राहायचं, तिने जेवण बनवलं का बबलीकडे भाज्या वगैरे कट करून देणं, हे करणं, वाटण वगैरे करून. मग बबलीला नंतर जेवल्याच्या नंतर ताटं उचलायचे आणि ताटं उचलून भांडे घासायचे. त्याच्यामध्ये दोघीची किती भांडणं व्हायची. आणि मी जास्त तेव्हा करत नव्हते की मी जास्त, आम्ही जास्त बिजी असायचं कामामध्ये, खूप बिजी असायचं त्या कामाला. म्हणजे आमच्याकडे कस्टमर बी तेवढे राहायचे, एवढे दिवसभर हँडल करता करता हे व्हायचं, म्हणजे पार्ट्या एवढ्या राहायच्या आमच्याकडे. आणि मग आम्ही जास्त, म्हणजे मी जास्त कामाकडे घरात, म्हणजे तिथल्या तिथंच ऑफिस आपलं लागूनच घराला, असं काही नाही, पण तिथंच. मग त्यांनी मला चाय पण घडी घडी कस्टमर आले का कोमलनी आम्हा दोघांना चाय पण, प्रत्येक कस्टमर आली चाय बनवून द्यावा, आणून द्यावा तिथे ऑफिसमध्ये. म्हणजे असं ऑफिस असं घर राहायचं आमचं बाजूलाच ना. हा, बाजूलाच. पप्पानी कुठे जमीन दाखवायला हे करायला लोकांना तिकडे जावं पप्पानी, थोडस लांब लांब, थोडस म्हणजे तिथून तितक्यातच जेवढे आपले असायचे तर ते जाऊ द्या. बरं, ते आता येणार आहे तर तिला आणायला जावं लागेल आता. मग हा ना, कारण की बाळाने काय केलं, मी कपडे चेंज केले, बाळाने. तू का बरं कपडे चेंज केले? बाळाने सू केली, उठली, आंघोळ केली आणि घेतली. डायपर नव्हतं घातलं बाळाला, आम्ही घालत नाही डायपर बाळाला, कोकोला, कारण की हे नाही करत, नाही घालत. मी रात्रीची 12-1ला घालते त्याला डायपर, बस. एकदा दोनदा सू करून आणते आणि मग 1-2 तास करते, म्हणजे दिवसभर नाही. आता ते रॅशेस पडतात ना बाळाला, हे करायचं, पण बाळाला पण नाही मी घालू देत की डायपर घालायला. आणि ते मग काय करते आता, मस्त आज भारी जेवण बनवू, संध्याकाळचं दुपारचं आता टाकलं मी सगळं काही, म्हणजे टाकते लगेच बनवते सकाळ दुपारचं जेवण, नाश्ता वगैरे झालाय. आणि मग संध्याकाळी 5ला ती बोलली, 5:30ला मी तिकडनं बसते, मग तिला 6-7 वाजतील ना. 6-7 वाजता, हा 6-7 वाजता आणि गर्दी असते ना ट्रेन. हा, मग थोडेसे बाहेरचे आपण कामं पण हे करू. भाऊ जाईल घ्यायला तिला, का तुम्ही जाता कोमलला? तू जाणार होती का? हा, माझ्या मार्केटमध्ये काय काम असत जाऊ मग दोघं पण, चला मग. नाही तर मग भाऊ सांगा, मला तर कोणी घेऊन जायला लागेल तेव्हाच मी येईल दोघातून एक जण. तर चला मस्त पैकी बघू, आज खूप दिवसानंतर एकत्र बसणार मस्त, आणि बघू बाहेरच्या कामाला निपटून येते मी. कोणासाठी मस्त डाळ आणि गूळ एकत्र केल्या चाललाय. पहिले शिजवून घेतली, आता डाळ हे करते, आणि आता त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे बटाट्याचे पराठे पण बनवायचे. साठी मस्त थोडंसं डाळीचं पाणी आणि डाळ बघा. आता हे सगळं शिजवून घेतलंय आपण व्यवस्थित. गूळ आणि डाळ आली मी, थांब. गूळ आणि डाळ मस्त शिजवून घेतलाय. किट्टू, पुरणपोळी तुला आवडली? अय्या, जरा मस्त पुरणपोळी माझ्या किट्टूला पाहिलं का? हा, आता चुकीच खाते माझा किट्टू पुरणपोळी. तर चला कोमलला घ्यायला, 5 वाजलेत, 5:30ला ती येईल. बघा आता जातो आम्ही किट्टू, आम्ही काय किट्टू आम्ही सगळे चाललो तिकडे. हा, सगळे चाललो. कोमलला त्याला आणायला. नंतर बघू, वाटलं तुम्ही जा, ऑफिसला जाते, थोडस बाहेर उतरायला काय बोलवलंय मला, तिकडे जाऊन येते मी. हा, तसं हा, मग तुम्ही किट्टू जा. मग तिथून आल्यावर मग हा, मग आल्यावर मला जेवणाची तयारी बी करावं लागेल, बघावं लागेल काय काय आणायचं काय नाही. चला, मावची येणारे, आता तुमची मावची येणारे, आता तुमची कोमल मावची येणारे. मग तुम्ही कशा जाता मावशीकडे? मावची लई लोक आल्यावर कशा बोलताय तुम्ही? कशा बोलताय? कशा लोज लोज? ती काय म्हणते तुला? ए माझ्या कोको, तुम्ही काय करता दादा, आजी बोलतील तुम्हाला. मग तुम्ही कसे खुश होतात? किती खुश होत आहे मावशीला पाहून. आणि तुमच्या साथीच येते ती, खास तुमच्या साथी. बोलली माझ्या कोकोला मला भेटायचे नवकलच. माझी कोको, माझ्या कोकोला लवकर भेटायचंय बोलली. इडे पाहून पालो पाहून तुम्ही बोलता. अले बोबली, बोला बोला तुम्ही, बोला बोला बोला. काय बोलतोय शोना? ते आल्यावर घेईन बाबा तुम्हाला उचलून, म्हणून बाय 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 माझ्या कोको, माझ्या कोको.
किती मोठा झाला बाई. 10 दिवस झालं नाही पाहिलं दादाला. चला मी जाऊन येऊ. मी खाली चलो मी खाली जाऊन येते. आतुला घेऊन मावशीला घेऊन येते. चला तुम्ही तोपर्यंत बचा खेळा. आले बापले. कोण बोलतोय बाय रोज व्हिडिओ कॉल कोण बोलतोय. अरे बापरे कोण बोलतोय व्हिडिओ कॉलवर. आले बापले तू व्हिडिओ कॉलवर कसा हसतो. आले बापलेला आले बापले रोज हसतोय. 2 पिले. 1 पिलो कुठे. माझे 2 पिले. 1 पिलो आलं बाई. 1 पिलो आलं गे बाई. आता आलं गे बाई 1 पिलो. हा काढून जा. हा जा 2 पिल्याचं मग मी ठेवते. मी काढ. तुझी बॉडी झाली म्हणून तेवढं उचललं. बापरे शपथ जाम वजन. मग त्यानं उचलून आणलं पाहिजे ना. उचल रे दादा. त्यानं तिकडनं उचलून आणली आणि म्हणतोय एरोप्लेन दाखव मला. उचल एक बॅग उचलून दाखव. पण तिकडून कशी उचलून आणली. त्या लगेच आणली त्यानं उचलून. खाऊन बघ मला बघू दे. मस्त आहे. तू अजून नव्हते खाल्ले. आता खाते मी. ओपनच नाही केला. याचे बापरे तुला सगळं नाही खायचंय. बापरे अख्खं तोंड भरून त्याला आवडली ती. किटू तुला आवडले ना. कोणी आणले ते. ठेवून दे हे पडेल त्याच्यात पोटात. कोणी आणले. एवढे भारी तिकडचे काय असतं. दर पप्पा सगळं पप्पाचंच पडलंय याला. मला दिलं नाही. पप्पाचं पडलंय याला. तुला नाही देत काही. तुला नाही मला त्याला पण देत नाही बाई. त्याला देत नाही. सगळं काय घालतोय की माझ्या पप्पाचं. आणि काय ऑर्डर करायचं का. मी म्हटलं आता ते हे नाही ऑर्डर करत. माझा पप्पा करल ना मला ऑर्डर. असं म्हणलं. काय असं म्हणलं तू. आत्या आता काय ते हा हे मला आणून दिले त्याने आता. सगळ्याला तर खजूर वाटते. दुबईचे आहेत मला. दुबईचे खास खजूर. हा खरंच भारी बर का. आमचे किट्टू पप्पा नाही खाणार ना. बच्चाला बाई तोंड गोड झालं लय भारी. खाल्ले राजा माझ्या सोन्या. काय दादा दादा आत्याला माणूस मला दिलं ना. दादा आत्या आली तर पोट भरलं. हा पोट भरलं. आता आलं पोट भरलं ना. एवढं पोट भरलं त्याचं. किती पोट भरलं तुझं. आम्ही तंदूर बनवतोय. त्या दिवशी बनवलेली कोमल आलेली नाही म्हणजे आम्ही बनवलेली. आज कोमल आली तर बघा आम्ही बनवतोय. आणि हे बघा मस्त पैकी काही बनतंय. एकदम भारी झालं का तुम्हाला दाखवतो. तंदूर पार्टी आमचा ह्या दोघीचा आहे. अजून होतंय. अजून होतंय. तोपर्यंत खा ना सगळे मिळून. हा सगळे मिळून तोडून दाखवते. हा अरे बापरे किती भारी झाले. घरचं असतंय. एकदम मस्त शिजलं ना. शिजलंय अय्या किती टेस्टी झाले कोमल. एकदम सॉफ्ट झालं. लय भारी.